नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी. जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिस जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिस मिळवा रोख. सन मराठी सोहळा नात्यांचा. इलेक्शनच्या निकालावेळी पण एवढं टेन्शन नव्हतं मला खरंच. अरे कशाला टेन्शन घेतोयस? येणाऱ्या इलेक्शन मध्ये तू नक्कीच हरणारस. अजून काय होणार? हे आत्मा माझ्या मुलीला उचलण्यापेक्षा या बिनकामी बाईला उचललं असतं तर बरं झालं असतं. मी तुला खात्रीने सांगते ते भूत वगैरे काही नाहीये. तरी तू भूत भूत करतोयस. आता तुला सगळीकडे भूतच दिसतील. ताई, समजतेस काय ग तू स्वतःला? कुणासमोर काय बोलतेस, कशी वागतेस, काही कळतं की नाही तुला? थोडा वेळ आधीच ओरडण्याचा किती विचित्र आवाज येत होता. कान तुटले का तुझे? अगं तो एक भ्रम होता ग. ताई, भ्रम आहे म्हणून एवढं सर्व घडतंय? तुला जरा पण भीती वाटत नाही का ग? हो वाटते ना. अगं माझी अंगठी ना मी त्या टेबलवर विसरून आले. त्या भोंदू बाबाने चोरली तर मला याचीच भीती वाटते. तू कधीच नाही सुधारणार. शी. ओम शांती शांती. आई भगवती देवी नारायणी. हे काय होतंय? सगळं वातावरण धुरकट झालंय. आतमध्ये त्या भोंदू बाबाने धूप संपवला असेल. धुपाचा धूर बाहेर सोडून आत्मा पळून गेला असं सांगेल आणि मेला पैसे घेऊन निघून जाईल. ताई उगाच काही बोलू नकोस. माझं तोंड बंद करण्यापेक्षा तो भोंदू बाबा काय करतो ते जाऊन बघ जात. त्यांनी अशी बरीच कामं केलेली आहेत, मला ठाऊक आहे. काय आणि कसं करायचं हे स्वामीजींना चांगलं माहिती आहे. आणि ऐक, तुझं तोंड तेव्हा बंद होईल जेव्हा त्या आत्म्याला पकडून तुला दाखवतील. लक्षात ठेव. गंगा इकडे ये. हे घे. चल. स्वामी, हे तीर्थ घे आणि घराच्या सगळ्या बाजूला शिंपड. ते
ते कशासाठी ते सांगाल का? तो आत्मा मला पकडता आला पाहिजे. तो या घरातून बाहेर जाऊ नये म्हणून हे तीर्थ शिंपड. या तीर्थाने तो आत्मा माझ्या जवळ येईल. तो आत्मा माझ्या जवळ आला तर आपल्याला कळेल की तो कोणाचा आहे आणि कशासाठी इथे आलाय. हा दुष्ट आत्मा खूपच भयानक आहे. त्याला वश करणे हे एक दिव्य कार्यच आहे. म्हणून तुला हे सांगतोय, एकही कोपरा सुटला नाही पाहिजे. जा, लवकर जा आणि शिंपड तीर्थ जा. ठीक आहे स्वामी, चल. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. भाऊजी, आत काय चाललंय काहीच कळत नाहीये. त्या आत्म्याने स्वामींना काही केलं तर? त्या आत्म्याला वश करण्याऐवजी स्वामीच गायब झाले तर? अरे स्वामीजी मोठे मांत्रिक आहेत. त्यांना आत्मा काहीही करू शकत नाही. अरे आत्मा कसाही असला तरी स्वामीजी त्याला नियंत्रित करतील. अरे जा आता. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती. गंगा, काय झालं? गंगा, तू सर्व ठिकाणी पाणी शिंपडलं, थकली असशील. या रूम मध्ये मी शिंपडते. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. तू शिंपडलं म्हणजे देवाने शिंपडल्यासारखं आहे. हे घे. गंगा, देवघरातल्या दिव्यातलं तेल संपले का ते लवकर जाऊन बघून ये वरती. हो हो, तो दिवा विझला नाही पाहिजे. स्वामींनी सांगितलं होतं. मी आले. हा, आई, 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 बाहेर कसली तरी मोठी पूजा करतायत आई. कसलीही पूजा करू दे, मला ते काहीही करू शकत नाही. तू अजिबात घाबरू नकोस. आई, हे तीर्थ तुझ्यावर शिंपडलं तर तुला धोका आहे. मी हे तुझ्यापर्यंत कधीच पोचू देणार नाही. तू नेहमी माझ्या सोबतच राहायचंस. गंगा आली, जा तू. शिंपडलं तू? हो, मी शिंपडलं. गंगा, चल जाऊयात. व्हेरी गुड, चल जाऊया. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. सर्वत्र शिंपडलंस का? हो स्वामीजी. मग तो आत्मा अजून इथे का नाही आला? का नाही आला इथे आत्मा?
कोण आहेस तू? माझ्या मंतरलेल्या तीर्थातही अडकत नाहीयेस तू. तू कुठेही राहा, पण माझ्यापासून अजिबात वाचू शकत नाहीस तू. तू कुठेही असलीस तरी मी तुला शोधेन. आई भगवती, हा आत्मा खेळ खेळतोय. माया कशी आहे, कुठे आहे, काहीच कळायला मार्ग नाही. मग मी काय आता नाचू का? थांब ना जरा, थांब. भाऊजी, काय चाललंय काहीच कळत नाहीये. वेळही निघून जातोय. वेळ वाईट असते तेव्हा घाई करून काही भागत नाही. धीराने घेतल्यावरच मार्ग निघतो. स्वामीजींवर माझा पूर्ण विश्वास आहे. या संकटातून ते आपल्याला नक्की बाहेर काढतील. ऐकलंस ना भाऊजी बोलले ते? ऐकलंस ना? आता जरा धीर धर. नाही हो. आता रडू नकोस. काय झालं स्वामी? हे पान जळतंय. सांगा ना काय झालं? मी स्वतःहून नाही जाळलं. तो आत्मा हे सगळं करतोय. तो माझ्या समोर त्याची शक्ती दाखवतोय. मी त्याला इथे यायला भाग पाडेन. मी आता रुद्रपूजा सुरू करणार आहे. इथे कोणीही थांबू नका. या पोरीला घेऊन बाहेर जा. ठीक आहे स्वामीजी. जा. चल चल लवकर ये. ओम शांती शांती. शिव शंभो शिवाय. शिवशक्ती शंभो. शिवशक्ती रुद्रशक्ती शंभो. काय ग, काय झालं? तू एकटीच बाहेर का आलीस? हा, ते रुद्रपूजा करणार आहेत म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर पाठवलं. म्हणजे आत्मा अजून बाहेर नाही आला? त्यांनी पानावर काळा बुक्का लावला तर तो जळायला लागला. आतमध्ये लिंबू जळते, पान जळते, परंतु तो भोंदू बाबा तो तिथेच आत बसलाय. त्याला काहीच कसं होत नाहीये. काय रे, तो कवच घालून तू बसलाय जरा की गप्प काय? बसतेस का? ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. आई भगवती, त्या आत्म्याला माझ्या वश मध्ये कर. ये बाहेर ये. नाही येणार. बाहेर ये. माझ्या समोर येऊन बस. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. ओम शिवशक्ती. आई भगवती, मी नाही येणार. तुला
तुला यावंच लागेल. मी नाही येणार. तुला मी नाही सोडणार. ते कधीच होणार नाही. नाही सोडणार तुला मी. ओम शिव शंभो. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. तू किती प्रयत्न कर, मी तुझ्या त्या आखलेल्या साखळीत नाही अडकणार. तू काही कर, मी नाही येणार. हे मंत्र काहीच कामाचे नाहीत. मी कितीतरी दुःख यातना सहन केले आहेत, त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. तुला माझ्या दुःखाची जाणीव नाहीये. तू माझ्याकडनं काही जाणून घेऊ शकणार नाही. तू काही केलंस तरी मी तुझ्या जाळ्यात नाही अडकणार. मी तुला कसा घेऊन येतो ते बघ. माझ्या हट्टासमोर तुझ्या मंत्रांचा काही उपयोग होणार नाही. तुला माझ्या साखळीत अडकवणार. जास्त प्रयत्न करू नकोस. तू माझं काहीही करू शकणार नाहीस. मी कोण आहे ते दाखवतो तुला. तुला काही करू शकणार नाही मी, कारण तुला शरीर नाहीये. तू किती चतुर असलीस तरी तुझी पण एक दुखती नस असेलच. तुझी तीच नस पकडणार आहे मी. तू बघच आता. तुझं कोणावर तरी खूप प्रेम आहे म्हणून तू अशी इथे भटकतेस. बरोबर बोलतोय ना मी. तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्यांना मी आता त्रास देणार आहे. त्यांच्या किंकाळ्या जेव्हा तू ऐकशील तेव्हा तू नक्कीच बाहेर येशील. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय शक्ती नमः. काय होत? अगं काय होतंय? देवसेना! 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 माझं पोट दुखतं. देवसेना काय झालं तुला? सांग ना काय झालं? सांग ना मला. काय झालं? त्रास होतो का तुला खूप? देवसेना देवसेना! 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 ती बिचारी लहान मुलगी आहे, तिला सोड. तुझा बळ माझ्यावर दाखव. तिला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. सोड तिला, नाहीतर मी तुला मारेन. मारून टाकीन तुला. सोड तिला. माझ्या मुलीला त्रास देऊ नकोस. त्रास देऊ नकोस तिला. मग माझ्या समोर ये. मी येते. येते मी येते. लवकर ये. तू
हे सगळं तू करतेस. माझ्या बरोबर काय घडलं हे जर तुला माहित असतं तर तू हा प्रश्न विचारला नसता. माझं हे घर आहे तरी या घरात मला जगू नाही दिलं. माझ्या घरात जगण्याचा मला हक्क नाहीये का? माझा आत्मा असा का भटकतोय माहितीये का तुला? काय घडलंय माहितीये का तुला? माहितीये का? आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.